वडदम जीवाश्म उद्यान हे महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील वडदम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गावात आहे। हे सिरोंचापासून सुमारे 19 किलोमीटर आणि जिल्हा मुख्य गडचिरोलीपासून सुमारे 189 किलोमीटर दक्षिणेस आहे। येथे जीवाश्म शास्त्रज्ञांच्या गटाने जीवाश्म शोधून काढले आहेत असे मानले जाते की हे डायनोसॉर जीवाश्म आहेत आणि लाखो वर्ष जुने आहेत। भारतात सिरोंचा हे देशातील 5 ठिकाणांपैकी एक आहे जिथे मोठ्या प्रमाणात जीवाश्म सापडले आहेत। 1959 मध्ये कोथापल्ली पोचमपल्ली गावात डायनासोरचा संपूर्ण सांगाडा सापडला होता। हे जीवाश्म कोलकाता येथील संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत। वडदम जीवाश्म पार्क हे भारतातील पहिले डायनासोर साइट आहे जिथे वनस्पती आणि प्राणी जीवाश्म अखंड आढळतात। भारतीय उपखंडातील या भागांमध्ये सोरोपॉड्स अस्तित्वात असताना वनस्पतींचे जीवाश्म उपस्थित होते। हा भाग जंगलांनी भरलेला होता ज्यात ग्लोसोप्टेरिस आणि डॅडॉक्सिलॉन शंकूच्या आकाराची झाडे होती आणि जवळजवळ ज्युरासिक कालखंडाच्या मध्यभागी सहअस्तित्वात असलेल्या सोरोपॉड्सची झाडे होती। वडदम परिसर हा जीवाश्म उद्यान बनण्याच्या तयारीत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी त्या परिसरात आढळणाऱ्या प्राणी आणि वनस्पतींचे मोठे व्यंगचित्र लावले आहे। डायनोसॉर आणि माशांचे काही हाडांचे अस्तित्व सिरोंचा येथील म्युझियममध्ये ठेवण्यात आले असून काही वर्षांपूर्वी भारत आणि अमेरिकेचे शास्त्रज्ञ यांनी या स्थळाला भेट देऊन सर्वेक्षण सुद्धा केले असल्याची माहिती आहे।